राजकारण थोडंसं बाजूला ठेवून देशाची परिस्थिती काय आहे ना त्याच्यावर बोलावं. बॅलन्स ऑफ पेमेंट प्रॉब्लेम झाला त्याच्याबद्दल बोलावं. सेन्सेक्स काल पडत होतं त्याच्याबद्दल बोलावं. तर जगभरात काल परवाकडे जी प्रेस कॉन्फरन्स होणार होती पण झाली नाही त्याची चर्चा सुरू आहे, त्याच्यावर बोलावं. हे राजकारण थोडंसं बाजूला ठेवून देशाची परिस्थिती काय आहे ना त्याच्यावर बोलावं. कारण मध्यंतरी जी अपील झालं प्रधानमंत्री महोदयांकडून की फॉरेनला जाऊ नका. फॉरेनला कोण गेले? नंतर आपण पाहिलं असेल सोनं घेऊ नका. 7% ह्या देशाचा जीडीपी त्या सोन्याच्या मार्केटमधून येतो. नुकसान कोणाचं होणार आहे? ज्या लोकांनी, ज्या सोने बाजारांनी त्यांना मतदान केलं. साधारणपणे वर्क फ्रॉम होम, तुम्ही मला सांगा, वर्क फ्रॉम होम आपण जेव्हा बोलतो तेव्हा वर्क फ्रॉम होममध्ये IPLचा समावेश आहे का? म्हणजे तुम्ही BCCI म्हणून वेगळी ट्रीटमेंट, मी म्हणत नाही की लगेच बंद करा, पण म्हणजे तुम्ही घरून काम करा, पण बाकी तुम्ही स्पोर्ट्ससाठी जाऊ शकता का? थिएटरला जाऊ शकता का? रेस्टॉरंटला जाऊ शकता का? कुठेही स्पष्टीकरण नाही आहे. वर्क फ्रॉम होममुळे पीक कन्झम्पशन इलेक्ट्रिसिटीचं, इंटरनेटचं जे वाढणार आहे त्याच्यावर कोणी अजून भाष्य केलं नाही, नुसतं बोलून सोडून दिलं देशाला. तर मला वाटतं हे राजकारण बाजूला ठेवून भाजपने ह्याच्यावर पण चर्चेवर पुढे यावं.